पैठण पाचोड राज्य महामार्गावर गुरुवारी सायंकाळी 9:30 वाजेच्या सुमारास दावरवाडी परिसरामध्ये झालेल्या दुचाकीच्या अपघातामध्ये एक जण जागीच ठार झाला तर एक जण गंभीररीत्या जखमी झाल्याची घटना घडली आहे। पैठण पाचोड राज्य महामार्गावर दावरवाडी शिवारात पैठणवरून दावरवाडीकडे येत असताना दावरवाडी येथील दुचाकीवरील तरुण जीवन अशोक खांडे याच्या दुचाकीला वाहनाने जोरात धडक दिल्याने दुचाकीवरील जीवन अशोक खांडे हा तरुण जागीच ठार झाला असून दुसरा तरुण नवनाथ कर्डिले हा गंभीर जखमी झालाय। अपघातस्थळी पाचोड पोलीस आणि दावरवाडीतील शेकडो ग्रामस्थांनी धाव घेतली। त्यातील जखमी नवनाथ कर्डिले यास उपचारासाठी पैठण येथील रुग्णालयात दाखल केले तर मयत तरुण जीवन खांडे यास पाचोड येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले। तेथील वैद्यकीय अधिकारी यांनी तपासून त्यास मृत घोषित केले। जीवन खांडे यांचे शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला असून दुपारी 12:30 वाजता दावरवाडी येथील स्मशानभूमीत जीवन खांडे यांच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले। त्याच्या अपघातामुळे दावरवाडीसह पंचक्रोशीतील परिसरात हळहळ व्यक्त केली जाते। या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शरदचंद्र रोडगे यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार गणेश बोरकर, अण्णासाहेब गव्हाणे, फिरोज बर्डे आदी करतायत। सिद्धार्थ मगर, MCN न्यूज, पाचोड।